नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर मीत चव्हाण यांनी शब्दबद्ध केलेला त्यांचा एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. रोजच्या आयुष्यात आपण कळत किंवा नकळत बरीचशी चांगली कामं करत असतो. या कामांची दखल घेऊन कोणी स्तुती केलीच तर आपल्याला एक वेगळाच हुरूप येतो नाही. दिवस कसा आनंदी आणि उत्साही जातो. आता स्वतःची स्तुती केलेली आवडत नाही असं असणारे क्वचितच असते. नेमका याच मानवी स्वभावाचा फायदा घेणारे आपल्या आजूबाजूला खूप असतात. खोटी स्तुती करणारे आणि आपल्या हो मध्ये हो म्हणणारे खूप असतात. या वृत्तीच्या लोकांच्या असण्यानं आपल्याला खूप वेळा मानसिक त्रासातनं जावं लागण्याची शक्यता असते. पण खरं बोलण्याची आणि ऐकण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये असते. म्हणूनच कबीर म्हणतात ना, निंदक नियरे राही. आपले संत तुकाराम महाराजही म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणून स्तुती करणारे नक्कीच आपल्याबरोबर असावेत, पण नेहमी आपलं खरं रूप दाखवणारा आरसा सोबत असलाच पाहिजे. स्तुती करणं हा आपल्या जगण्याचा, राजकारणाचा एक उत्कृष्ट घटक आहेच. आपण बऱ्याचदा याच राजकारणाला बळी पडतो. त्यामुळं कोणी स्तुती करेल किंवा करतोय म्हणून आपण कामं केली पाहिजेत या समजात राहता कामा नये. जे जगायचं आहे ते बिंदास जगायला हवं आणि जी कामं आपली कर्तव्य म्हणून करायची आहेत ती आनंदानं करायलाही हवीत, हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.